महाराष्ट्राची एक अभिजात लोककला अर्थात तमाशा, पण गेल्या 4 वर्षात पडलेला दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट या दुष्टचक्रात अडकलेला हा तमाशा कुठेतरी लोप पावत चाललेला आहे। गेल्या 2 वर्षात 50हून अधिक तमाशा मंडळ बंद पडली आहेत। सध्या यात्रांचा हंगाम सुरू आहे, पण दुष्काळ परिस्थितीमुळे तमाशांना म्हणावी तशी चांगली परिस्थिती नाही। काही तमाशा मंडळाचे फड ही आज देखील बंद पडण्याच्या मार्गावर आहेत आणि अशी जर परिस्थिती राहिली तर हे तमाशा कला लोप पावण्याची शक्यता आहे। तुझ्या पायरीशी कुणी सान थोर नाही, साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई। हे तरी देवा सरनायो भोग कशा पायी, हरवली वाट दिशा अंधारल्या धाई। ववाळुनी उधळतो जीव माय बापा, वनवायोरी पेटला। गुढीपाडव्यानंतर यात्रांचा हंगाम सुरू होतो। ग्रामीण भागातील या यात्रांमध्ये तमाशा हे मुख्य आकर्षण असते। मात्र गेल्या 4 वर्षात दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि 2014 मधील लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे तमाशाचा हंगाम वाया गेला। महाराष्ट्रात गेल्या 4 वर्षात जवळजवळ 250च्या आसपास तमाशा मंडळ कार्यरत होते। मात्र एकामागून एक अशी संकटे आल्याने तमाशा फड चालवणे जिकरीचे बनले। यातून जवळपास 100 तमाशा मंडळे या 4 वर्षात बंद झाली आहेत। जिल्ह्यातील बिटा हे शहर तमाशाचे केंद्र म्हणून ओळखले जाते आणि या ठिकाणी पाडव्याच्या आधी दरवर्षी सुमारे 35 ते 40 तमाशा फड सुपाऱ्या मिळतील या अपेक्षेने दाखल होतात। मात्र यंदा फक्त 10 ते 11 तमाशा मंडळांच्या राहुट्या उभ्या राहिल्या आहेत। कोट्यावधीचा खर्च, पण तमाशासाठी काय नाही। 3 वर्षातनं एकदा मानधन देतात, ते पण ठराविक तमाशांना। मोठ्या फडांचा विचार केला जातो, छोट्या मोठ्या फडांचा कोण विचार करत नाही, ज्याच्यामध्ये साधारणतः एका फडामध्ये 50 ते 60 कलावंत असतात। 60 कलावंत 1 महिन्याची कला दाखवून त्यांचा 11 महिन्याचा उदरनिर्वाह या व्यवसायावरती चालतो। तर ह्या व्यवसायाचा कुठेतरी विचार होऊन आणि सतत पडत असलेल्या दुष्काळामुळे तमाशाच्या कलावंतांनी, फड मालकांनी करायचं तरी नक्की काय असा प्रश्न उद्भवत आहे। तर माझं म्हणणं असं आहे की महाराष्ट्र शासनानं एकतर हा महाराष्ट्र राज्य हे पूर्णपणे दुष्काळग्रस्त जाहीर करून ह्याचं दुष्काळाचं महामंडळ काढावं। जसं अण्णाभाऊ साठे महामंडळ आहे, महात्मा फुले महामंडळ आहे, तसं एक महामंडळ काढा, त्याच्यावरती चांगल्या लोकांची नेमणूक करा आणि कायमचा दुष्काळाचा प्रश्न संपवा। दुष्काळाचा प्रश्न संपला तर आमच्या तमाशा कलावंताचा प्रश्न संपल आणि ही लोककला कायमस्वरूपी अमररूपी जिवंत राहील। तर दुसरीकडे या ठिकाणी यात्रा कमिट्या मोठ्या प्रमाणात तमाशा ठरवण्यासाठी येतात। मात्र अत्यंत कमी दराने तमाशाची मागणी करत असल्याने आहे त्या तमाशा चालकांना कमी दराने तमाशा करणे परवडत नाही, त्यामुळे दुष्काळात दराचाही फटका बसतोय। एकूणच परिस्थिती पाहता तमाशा फड चालवणे अवघड जात असल्याचे फड चालकांचे मत असून आमचे नरसिंह देव ग्रामदेवते यात्रेसाठी आम्ही प्रत्येक वर्षी विट्याला तमाशा ठरवायला येतो आणि या वर्षी दुष्काळ असल्यामुळं तमाशे काय आम्हाला स्वस्त मिळणार, गावात वर्गणी पण मानधन पण जास्त मिळणार आणि तमाशेवाले सुद्धा दर कमी करणार, त्यामुळं परिस्थिती दुष्काळामुळे फार अवघड झाली। यात्रा तर केलीच पाहिजे, माणसांसाठी देवासाठी तमाशा लागतोच, त्यामुळे आम्हाला तमाशा ठरवायला अडचण व्हायला लागल्या। त्यामुळे तमाशेवाले सुद्धा काय सरकारने मदत न केल्यास येत्या 4-5 वर्षात महाराष्ट्राची ही लोककला काळाआड जाणार अशी भीती व्यक्त करण्यात येत असून ही कला जोपासण्यासाठी सरकारने मदत द्यावी अशी मागणी या तमाशा चालकांकडून होत आहे।